वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शितः स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांघलिकायमाने संसार हालाहल मोह शांतयेन. स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगा अतिशय छान असा विषय हार्टफुलनेस मेडिटेशनच्या टीमनी निवडलेला आहे. त्याबद्दल मी अगदी मनापासून त्यांचं अभिनंदनही करतो आणि धन्यवादही देतो. स्ट्रेस हा सध्याच्या जगामध्ये प्रत्येकासाठी एक कळीचा मुद्दा ठरतोय आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी उत्तरं शोधली जात आहेत. पण योगाचा प्रचार करणाऱ्या मंडळींचं असं म्हणणं आहे की योग हा त्यावर एक अतिशय चांगला, आपण ज्याला रामबाण म्हणतो, असा उपाय ठरलेला आहे. आणि स्ट्रेसवर, ताणावर योग साधनेतून मात कशी करता येईल या विषयावर बोलण्यासाठी आज मला आमंत्रित केलं, याबद्दलही हार्टफुलनेस मेडिटेशनचे मी मनापासून आभार मानतो. सध्याचं जग हे टेक्नॉलॉजीचं आहे, कॉम्प्युटरायझेशनचं आहे, अत्यंत गतिमान आहे. पण ही सगळी जी काही औद्योगिक भरभराट गती आहे त्याचे कुठेतरी साईड इफेक्ट्स हे असतातच. त्याला एक शाप हा कुठल्याही गतीला, एक जी भरमसाठ गती वाढते त्याला एक शाप हा जो असतो तो म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव. ताणतणाव म्हणजे काय याबद्दल मी फारसं त्या खोलात जाणार नाही, कारण त्याच्याबद्दल आपण बरंचसं ऐकत असतो, वाचत असतो. यूट्यूब हा आपला अगदी जवळचा मित्र झालेलाच आहे, त्यामुळे त्याच्यातूनही बरंचसं युस्ट्रेस म्हणजे काय, डिस्ट्रेस म्हणजे काय. पण ह्या ताणतणावावर मात कशी करायची हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. वेगवेगळ्या पद्धतीही आपण आजमावत असतो. ताणतणाव आणि योग तसं म्हटलं तर दोन्हीही गंभीर विषय आहेत आणि त्यामुळे काहीसं गांभीर्यही सगळ्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतंय. त्यामुळे एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण मला वाटतं की वय वर्ष 5 असू दे, 50 असू दे, नाही तर 75 असू दे, गोष्ट म्हटली की सगळ्यांचे चेहरे खुलतात. आणि त्याच्यातून ताणाविषयी थोडंसं छान समजून घेण्यासाठी एक मजेदार गोष्ट सांगतो. एक सद्गृहस्थ 60 वर्ष पूर्ण झाल्यावर रिटायर झाले. आयुष्यात कधी भटकंती केलेली नव्हती आणि विमानाने फिरलेले नव्हते, म्हणून विमानाने जायचं त्यांनी ठरवलं. विमानात बसले. थोड्या वेळाने सगळं स्थिरस्थावर झाल्यावर विमान एका बऱ्याच उंचीवर गेलं आणि सगळे प्रवासी छान झोपी गेले, घोरायला लागले. पण ह्या गृहस्थांना पहिल्यांदाच विमान प्रवास करत असल्यामुळे थोडासा ताण होताच, थोडी एन्झायटी होती आणि यांना काही झोप येईना. आजूबाजूला त्यांनी बघितलं तर सगळे शांतपणे झोपलेले आहेत आणि मग आपण एकटेच ताणात आहोत ही भावना त्यांना आणखीन अस्वस्थ करायला लागली. त्यांनी शेजारी बघितलं, त्याच्या शेजारचे गृहस्थ अतिशय शांतपणे झोपून थोडासा घोरण्याचाही आवाज यायला लागला होता. त्यांनी त्यांच्या खांद्यावर टॅप केलं, ते उठले. त्यांना म्हटले, काय हो, आता हे विमान किती फुटावर चाललं असेल? ते झोपेतून उठलेले गृहस्थ म्हणले, काय असेल हो, 8-10 हजार फूट, आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही झोपा, मलाही झोपू द्या. असं म्हणून ते परत झोपी गेले. पण या गृहस्थांना काही झोप लागेना. परत 2 मिनिटांनी परत त्यांनी खांद्यावर टॅप केलं आणि ते म्हणले, अहो, या एवढ्या 10,000 फुटांवर आता या क्षणी हे जर विमान कोसळलं तर काय होईल? असं म्हटल्याबरोबर ज्या गृहस्थांना त्यांनी उठवलं होतं त्या गृहस्थांची झोप खाड दिशी उडाली आणि ते कावरे बावरे होत प्रचंड ताणात आले आणि इकडे तिकडे बघायला लागले. आणि हे बघितल्यावर ज्या गृहस्थांनी त्यांना उठवलं होतं त्यांना बरं वाटलं की चला, आपल्याबरोबर आणखीनही कोणतरी प्रचंड ताणात आहे. आणि त्यांचा ताण निघून गेला आणि ते शांत झोपून गेले. आणि ज्यांना उठवलं होतं ते कावरे बावरे होऊन पूर्ण विमान प्रवास ताणात राहिले. याला म्हणतात स्ट्रेस मॅनेजमेंट. गमतीने सांगतोय. आणि हे गृहस्थ कुठले असतील आपणही ओळखलं असेलच, इथलेच आहेत. फक्त ते माझ्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकलेले नाही आहेत. पण
अशा प्रकारची स्ट्रेस मॅनेजमेंट ही आपल्याकडून काही अपेक्षित नाही आहे, कारण ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे, दुसऱ्याला त्रास देणं आणि स्वतः मजेत राहणं. कारण योगाने यम नियम सांगताना अहिंसा ही महत्त्वाची मानलेली आहे आणि ती शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक अशा अनेक प्रकारची आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज आपल्याला करायचा आहे, पण तो अशा पद्धतीने नक्कीच नाही. मग योगिक पद्धती स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, ताणतणाव जो आहे तो कमी करण्यासाठी काय आहे, त्याबद्दल आज आपण थोडंसं समजून घेणार आहोत. बरेच जण माझ्याकडे येतात आसनं शिकायला, प्राणायाम शिकायला, आणि त्यांचा एक प्रश्न असतो की ताण खूप आहे हो, मुलाला ताण आहे, सुनीला ताण आहे, त्यांचा तो कमी कसा करायचा. तुमच्या ओळखीचे कोणी सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट आहेत का? बरेच ट्राय केले आम्ही, पण काही फार फरक पडत नाही आहे. मी सांगतो, सर्वोत्तम सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट माझ्या ओळखीचे आहेत आणि जागतिक कीर्तीचे आणि ख्यातीचे. ते विचारतात कोण? मी त्यांना सांगतो डॉक्टर पतंजली. अरे वा, हो का, आम्हाला पत्ता द्या. मी त्यांना सांगतो सध्या 2400 वर्षापूर्वीच ते गेलेत, पण त्यांनी एक छोटंसं 2-3 पानी प्रिस्क्रिप्शन लिहून ठेवलेलं आहे आणि ते आजच्या काळातही अतिशय उपयोगी पडत आहे. ते कुठलं तर 2400 म्हणजे 2350 वर्षांपूर्वी, टू बी व्हेरी प्रिसाईज, पतंजलींनी पातंजल योग दर्शन हा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर मनाच्या विकासासाठी, मन शांत, प्रसन्न, स्थिर ठेवण्यासाठी चित्तस्थैर्याचे 8 उपाय सांगितले आणि त्यालाच आपण अष्टांग योग असं म्हणतो. स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणावाचं नियोजन असेल, स्वतःच्या जीवनात बाह्यदृष्ट्या म्हणजे ऐहिकदृष्ट्या विकसित व्हायचं असेल, अंतर्दृष्ट्याही विकसित व्हायचं असेल, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग, 8 टप्पे, 8 मार्ग, 8 पायऱ्या ज्या पतंजलींनी 2400 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत, त्या आपण बघतोय की सध्याच्या काळात योगाला किती महत्त्व आलेलं आहे. 21 जूनला जागतिक योग दिन आता येतोय आणि गेली 10 वर्ष, हा 10वा जागतिक योग दिन आहे. गेली 10 वर्ष 184 देशामध्ये ह्या दिवशी जगभरातले सगळे राष्ट्रप्रमुख सुद्धा नागरिकांसह योगाचा अभ्यास, योग साधना करून हा दिवस साजरा करतात. सध्या परिस्थिती अशी आहे की 2 महिन्यापूर्वी लिहिलेलं एखादं पुस्तक आहे ते आउटडेटेड होतं, लोक विसरून जातात. मागच्या आठवड्यात निघालेला सिनेमा आज कोणी बघत नाही. अशा काळामध्ये 2400 वर्षांपूर्वी एक 4 पानी फक्त ग्रंथ, याच्यातही थोडा गैरसमज असतो की एक पातंजल योगदर्शन म्हणजे खूप मोठं काहीतरी बाळ असावं, तर 196 सूत्र, फक्त एका ओळीचं एक सूत्र, अशी 196 सूत्रांचा 2 किंवा 3 पानं होतील एवढाच ग्रंथ आहे. पण त्या ग्रंथातून ताणतणावाचं नियोजन कसं करायचं हे भारत आणि भारताबाहेरच्या अनेक बुद्धिजीवींनी, विद्वान लोकांनी, शास्त्रज्ञांनी संशोधन करून त्याच्यावर हजारो पानं लिहिली आहे. पण तरीही श्रुतींमध्ये म्हटलंय तसं नेती नेती न इति न इति, त्यांना असं वाटतं की याच्यावर आपण जे काही लिहिलंय ते अजून कमीच आहे. तर इतकं पॉवरफुल, ताकदवान असं हे शास्त्र किंवा जीवन जगण्याची कला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधयोः अष्टौ अंगानी असं पतंजलीचं सूत्र आहे. आणि आपल्या ग्रंथामध्ये पतंजलींनी पहिलंच सूत्र असं सांगितलेलं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधाः. चित्त म्हणजे आपलं मन आणि वृत्ती म्हणजे मनातले विचार. मनातल्या विचारांवर नियंत्रण आणणं याचं नाव योग. खरं तर एका वाक्यात, एका सूत्रात त्यांनी योगाची इतकी सुंदर परिपूर्ण व्याख्या केलेली आहे की पुढं काही बघायलाच नको. पण हे मनावर नियंत्रण आणायचं कसं हे आपल्याला कळत नाही, म्हणून मग त्यांनी 1 नाही, 2 नाही, तर 8 अतिशय परिपूर्ण असे मार्ग सांगितले आणि ते सगळे हे यम, नियम, आसन. आणि ते आजच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे
आपले जे काही ताण आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. पतंजलीने त्यांच्या ग्रंथात अगदी स्वच्छपणे सांगितलेलं आहे की हे मन आहे, मनात विचार हे येणार, मन हे विचाररहित करणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे विचाररहित करणं ही संकल्पना फारशी पतंजलीने त्याच्यावर आग्रह धरलेला नाही. पण जे विचार आहे त्याच्यावर जर आपलं उत्तम नियंत्रण असेल तर आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने ज्या विषयाविषयी आपल्याला विचार करायचा आहे त्या विषयाविषयी मन एकाग्र करून उत्तमरित्या विचार केला तर आपण ज्या विषयावर आपण काही काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश मिळेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तेच ताणाच्या बाबतीतही लागू पडतं. ताणतणाव हे आवश्यक आहे. जेव्हा तो आवश्यक अशा लेव्हलचा, पातळीचा ताण असतो तर तो आवश्यक ताण आहे. पण त्याच्या पलीकडे आपण नको तितके जर ताण आपल्या क्षमतेपेक्षा जास्ती घ्यायला लागलो किंवा आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ लावायला लागलो तर त्या ताणाची पातळी ही आपोआप वाढत जाते. म्हणूनच आपलं उत्तम काम होण्यासाठी म्हणून काहीतरी एक ताणाची चांगली पातळी आपल्याला आवश्यक असते. पण त्याच्या पलीकडचा जो काही ताण आहे तो व्यवस्थितरित्या नियंत्रित करणं, हाताळणं, यासाठी हे सगळे 8 मार्ग आहेत. यम म्हणजे काय तर समाजात वावरत असताना आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत जर काही बंधनं पाळली तर हा समाज कसाही वागला तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः असं सांगितलेलं आहे. आता या प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी डिटेल सांगणं आता या ठिकाणी काही शक्य नाही की आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आणि नियम स्वतःच्या बाबतीत वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःला घालून घेतलेली बंधनं जी आहेत, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः, त्याला नियम असं म्हटलेलं आहे. तर हे यमनियम जर आपण पाळले तर आपोआपच आपण स्वतः कसं वागायचं आणि समाजात गेल्यावर कसं वागायचं हे ज्या माणसाला कळतं त्या माणसाला साधारणपणे कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत. हे म्हणजे प्रत्यक्षात लक्षात आलेले आणि हे 2400 वर्षांपूर्वी पतंजली सांगून गेलेले आहेत. म्हणजे त्यांची महानता किंवा योग्यता किती आहे हे आपण ओळखून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. त्यानंतरच्या ज्या 2 पायऱ्या त्या अतिशय लोकप्रिय अशा, कारण माणूस साधारणपणे आसनं शिकण्याच्या निमित्ताने किंवा प्राणायाम शिकण्याच्या निमित्ताने योगाकडे वळतो. त्याला काही अनुभव येतात आणि त्यातून त्याला योगाची आवड किंवा गोडी लागते. तर तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे आसन. पतंजली सांगतात स्थिर सुखम आसनम. साधारणपणे आपण मोबाईलवर किंवा यूट्यूबवर बघतो की 16, 17, 18 वर्षाची तरुण मुलं मुली आपलं शरीर खूप अतिशय उत्तमरित्या वळवणं, वाकवणं, पुढे वाकणं, मागे वाकणं, ट्विस्टिंग करणं, आणि आपण त्यालाच समजतो की सर्वोत्तम योगासन आणि ते मला काही येणार नाही त्यामुळे योग हा माझा विषय नाही, माझा प्रांत नाही असं समजून त्याच्यापासून लांब जातो. पण पतंजलींनी काय दिग्दर्शन केले याच्याकडे आपण फारसं पाहत नाही. पतंजली म्हणतात स्थिर सुखम आसनम. मी आता आपल्याशी बोलताना ज्या स्थितीत आरामशीर, स्थिर आणि सुखकारक स्थितीत आहे यालाही पतंजली आसनच म्हणतात. आस या धातूपासून आसन हा शब्द निर्माण झालेला आहे. आसने, आसन स्थिती घेणं आणि सोडणं याच्यापेक्षा सुद्धा ती आसन स्थिती घेतल्यानंतर त्यात राहणं ह्याला पतंजलींनी आसन ही संकल्पना मानलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण एकदा आसन स्थिती घेतल्यानंतर आपलं शरीर, आपला श्वास आणि आपलं मन हे जेव्हा एकत्र येतं त्याचं एक चांगलं सिंक्रोनायझेशन चांगलं होतं, एक हार्मोनियस कंडिशन जेव्हा निर्माण होते त्यावेळेला मी आत्ता जसा उभा आहे किंवा आपण सुद्धा हे सगळं ऐकण्यासाठी अतिशय छान खुर्चीवर आरामशीर पद्धतीने बसलेला आहात, हे सुद्धा आसनच आहे. त्याच्यात आपल्याला स्थिरता आहे, ऐकताना ती एक सुखकारकता सुद्धा जाणवते, त्यामुळे कुठेही चुळबुळ होत नाहीये, मध्येच उठायला लागत नाहीये. तेच जर सांगितलं की दोन्ही पाय वर करून मांडी घालून बसा किंवा पद्मासन घालून बसा तर चुळबुळ होईल. 5व्या मिनिटाला लोक फेरी मारायला, पाय मोकळे करायला बाहेर पडते. त्यामुळे पतंजलींनी सांगितलं स्थिर सुखम आसनम. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं ताणाच्या बाबतीत हे अप्लाइड सायन्स आहे, लक्षात घ्या. योग हे नुसतं सायन्स नाही आहे, सायन्स म्हणून हे आता प्रूव्ह झालेलंच आहे, पण नुसतं सायन्स आहे, अप्लाइड सायन्स आहे. ते जर आपल्या जीवनामध्ये जर आपण अप्लाय केलं त्याचा प्रत्येक शब्द अतिशय थोडक्या शब्दात एक एक सूत्र सांगितलेलं आहे. स्थिर सुखम आसनम सांगितलं, प्रयत्न
शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नपूर्वक शिथिलता त्या आसनामध्ये निर्माण करायची आणि त्या प्रयत्नातही शिथिलता निर्माण करायची. हे जसं आसनांच्या बाबतीत आहे तसं दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण एक काहीतरी ध्येय गाठण्यासाठी म्हणून खूप धावपळ करत असतो, धडपड करत असतो. पण ही धडपड करताना खूप जर एन्झायटी निर्माण झाली, खूप वेगाने आपण धावायला लागलो तर आपण उदाहरणं बघतोय 35व्या वर्षी, 40व्या वर्षी, 45व्या वर्षी दुर्दैवाने माणसं आहेत तिथं उभ्या ठिकाणीच हार्ट अटॅक येऊन कोसळतात किंवा वेगवेगळे सायकोसोमॅटिक डिसिजेस, शारीरिक आजार हे त्यांना भेडसावायला लागतात. म्हणून पतंजलींनी अगदी क्लिअर असा त्यांना सिग्नल किंवा संदेश अत्यंत थोडक्या शब्दात पतंजली सांगतात. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नपूर्वक शिथिलता निर्माण करा आणि जे तुम्ही प्रयत्न करताय त्या प्रयत्नात सुद्धा शिथिलता निर्माण करा आणि त्यामुळे काय होईल तर अनंत समापत्तीभ्याम. हे जे काही ईश्वरी तत्व सगळीकडे भरलेलं आहे, वैश्विक तत्व आहे, त्याचाच एक अंश आपण आहोत. ते चैतन्य आपल्यामध्येही आहे, त्यालाच प्राणशक्ती किंवा प्राणतत्व असं म्हणतात. तर आपल्यातलं प्राणतत्व आणि ते वैश्विक तत्व हे या आसनात तुम्ही सुखकर अशा स्थिर स्थितीत जर बसला तर त्याची एकरूपताही तुम्हाला अनुभवायला येईल आणि जगातलं मग कुठल्याही सर्वोच्च पातळीचं सुद्धा जर ताण असेल तर तो तुम्हाला भेडसावणार नाही. हे ज्या मंडळींना कळलं ती मंडळी करोनाच्या काळामध्ये उत्तमरित्या तरुण गेली आणि त्या मंडळींमध्ये मी स्वतःही आहे आणि आपण सगळेही आहात, कारण आपण आज जिवंत आहोत. आपण बघितलं जगभरात लाखो लोक गेली. तुकाराम महाराज म्हणतात तसं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. मोठमोठी मंडळी आम्ही येऊ करतो तेव करतो, खूप व्यायाम करतो, पळतो. काही जणांचे त्यांनी मृत्यू झाले कारण मन कमकुवत होतं. पण ज्यांनी मनाला ओळखलं, योग साधना ज्यांची चालू होती, योग सराव जे नियमितपणे करत होते, त्यांच्या मनावर कुठलंही ताण न येता उत्तमरित्या ते करोनाला सामोरे गेले आणि आज आपण व्यवस्थितरित्या आपलं आयुष्य जगतोय. तर आसनांचं महत्त्व या दृष्टीने असं आहे, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. आणि मग पुढे पतंजली म्हणतात ततो द्वंद्वार विघातः. द्वंद्व, हे करू का ते करू, जाऊ का नको, हे खाऊ का नको, हे मला आवडतं ते मला आवडत नाही, हे जे सतत मनामध्ये द्वंद्व चालू आहे त्या द्वंद्वाचा हळूहळू मनावर आघात किंवा विशेष पद्धतीने झालेला परिणाम करणारा आघात म्हणून अभिघात. तर तसा तो आघात तुमच्या मनावर होणार नाही आणि तुमचं मन अतिशय स्थिर, शांत, प्रसन्न असं राहील. अशा दृष्टीने आसनांचं महत्त्व हे ताणतणावाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिवसभरात आपल्याला जी कुठली सोयीची वेळ असेल आणि जे कुठलं आसन आपल्याला सोपं वाटतं, अगदी शवासन सुद्धा करायला हरकत नाही. लोक थोडंसं हसतात शवासन म्हटल्यावर की शवासन म्हणजे झोप. दिसायला करायला सोपं वाटतं पण जमायला अवघड आहे. पण थोडासा अभ्यास केला तर काही तासांची विश्रांती केवळ काही मिनिटात आणि ती सुद्धा शरीराला आणि मनाला सुद्धा मिळणं, यासाठी शवासन अतिशय उपयोगी पडतं. त्याच्यामध्ये असं आहे, उत्तानम शववत भूमौ शयनम तु शवासनम, शवासनम श्रमहरम चित्त विश्रांती कारणम. आपण झोपल्यानंतर 8 तास झोपलो की आपल्याला असं वाटतं शरीर मनाला छान विश्रांती मिळाली. पण बऱ्याच जणांचा अनुभव असतो की 10 तास झोप घेतल्यानंतर सुद्धा आळस भरलेला असतो, कंटाळवाणापणा असा असतो, उत्साह वाटत नाही. कारण आपल्या मनाला विश्रांती मिळत नाही आणि प्रत्येक पेशीपर्यंत सखोल विश्रांती जाऊन पोचवणं हे जे योगाचं वैशिष्ट्य आहे ते आपण 2 ते 3 मिनिटाच्या शवासनामध्ये सुद्धा उत्तमरित्या मिळवू शकतो. त्यामुळे योगामध्ये अतिशय उत्तम अशी रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा आहे. एक प्रणव निद्रा म्हणून अगदी साधं सोपं रिलॅक्सेशन टेक्निक सांगतो. पाठीवर पडावं, डाव्या पायावर लक्ष केंद्रित करायचं, 3 ओंकार म्हणायचे. उजव्या पायावर लक्ष केंद्रित करायचं, 3 ओंकार म्हणायचे. तसंच उजवा हात, डावा हात, शरीराचा मधला भाग, डोकं आणि सगळ्यात शेवटी सगळं शरीर अतिशय शिथिल, हलकं झाले आणि जमिनीपासून काही अंतरावर तरंगतंय. असा जर अनुभव घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलात, जाणीव मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तर काही दिवसातच शरीरावर आणि मनावर तुमच्या उत्तम नियंत्रण येईलच. पण शरीराच्या बंधनामध्ये हे मन, संवेदनांमध्ये जे कायम अडकलेलं असतं ते सहजरित्या मुक्त होईल आणि ते या ईश्वरी शक्तीशी एकरूप होतानाच मनाची संकुचितता सगळी निघून जाईल आणि मनाची एक व्यापकता, एक असीमितता, म्हणजे योगामध्ये समुद्राचं किंवा अफाट अशा आकाशाचं उदाहरण हे दिलं जातं अनंततेला. तर त्याचा अनुभव आपण अगदी चांगल्या रीतीने घेऊन
मन हे तणावरहित 2 ते 3 मिनिटात सुद्धा करू शकतो. पण अर्थात त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोधा असं म्हटलेलं आहे पतंजलीने. तर या 2 गोष्टी सुद्धा अतिशय आवश्यक आहेत. त्याच्यानंतर प्राणायाम ही पायरी पतंजलीने सांगितलेली आहे. प्राणायामे विनियोग हा असं आपण आपली पूजा करताना सुद्धा अनेक वेळा ऐकलेलं आहे. प्राणायाम म्हणजे काय, तर प्राण आयाम, प्राणावर नियंत्रण आणि कंट्रोल. मगाशी जसं पतंजलीने मनावर विचारांवर नियंत्रण सांगितलं तसंच या प्राणावर नियंत्रण. प्राण म्हणजे काय, तर आपल्या आतली प्राणशक्ती जिच्या बेसवर हे सगळं शरीर बुद्धी विचार भावना ही सगळी स्पंदनं यांचे सगळे व्यापार चाललेले आहेत, ती म्हणजे प्राणशक्ती. आणि त्या प्राणशक्तीचा आयाम म्हणजे नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम. ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? काही शब्दांची कुठे गडबड होत नाही ना? नाही तर मी अंतर कमी जास्त किंवा व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो. प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा समजला गेलेला आहे. आणि त्या प्राणायामात प्राणशक्तीच्या आदान प्रदानाचं माध्यम म्हणजे आपला श्वासोच्छवास आहे. आणि म्हणून श्वासोच्छवासाच्या वेगवेगळ्या पद्धतीतून प्राणायाम हा पतंजलीने सांगितलेला आहे. आणि हाच प्राणायाम कसा करावा अशा एक 8 पद्धती, म्हणजे कुंभक म्हणजे खरा प्राणायाम असं पतंजलीने सांगितलेलं आहे. श्वास घेणं आणि रोखणं हे तर आपण नेहमीच करत असतो. जसं आसन घेणं आणि सोडणं सोपं असतं पण त्या आसन स्थितीत राहणं अवघड असतं, तसं श्वास घेतलाय आणि आपण सोडलाय पण त्याच्यामध्ये तो रोखणं याला कुंभक असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेला आपलं रेस्पिरेटरी सेंटर श्वास प्रश्वास केंद्र हे फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड का होईना विश्रांती घेतं. अदरवाईज आपल्याला माहिती आहे की आपण जन्माला येतो त्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छवास हा सतत चालू असतो. त्यामुळे त्या रेस्पिरेटरी सेंटरला श्वास प्रश्वास केंद्राला अजिबात विश्रांती नसते. पण जेव्हा आपण श्वास घेतलाही जात नाही सोडलाही जात नाही अशा स्थितीत म्हणजे कुंभकाच्या स्थितीत राहतो त्यावेळेला आपोआप त्या रेस्पिरेटरी सेंटरला खूप मोठी विश्रांती मिळत असते. आणि रेस्पिरेटरी सेंटर हा त्या मेंदूचाच एक भाग आहे. आणि मेंदूमध्ये एका भागाला जर विश्रांती मिळाली तर आपोआपच ती विश्रांती हळूहळू पाझरायला लागते पसरायला लागते मेंदूमध्ये. आणि त्यामुळे संपूर्ण मेंदू हा शांततेच्या विश्रांतीच्या स्थितीत जातो. म्हणून बऱ्याच जणांचा अनुभव असतो की प्राणायामाची 2, 3, 4 आवर्तनं केली तरीसुद्धा प्राणायाम करण्यापूर्वी जी काही मनाची जी एक चंचलावस्था होती, खूप सैरभैर होतं मन, ते अगदी 2-3 आवर्तनानंतर सुद्धा खूप शांत व्हायला लागतं. पुढे हठयोगाने त्याच्यामध्ये जे 8 प्रकारचे प्राणायामाचे प्रकार सांगितले तर त्याच्यामध्ये आपण भ्रमर भ्रामरी आहे, सितकारी आहे, शीतली आहे. त्याच्या बाबतीत एक सूत्र असं आहे की सूर्यभेदन उज्जाई सितकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी अष्टकुंभका. असे 8 प्रकारचे जे अष्टकुंभक त्रिबंध कुंभकासहित जर आपण केले तर आपले ताणतणाव तर निघून जातीलच. पण बेसिकली एक लक्षात घ्या, एक्स आणि वाय ॲक्सिस असा एक ग्राफ जर आपण चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर आणला तर आपली ताणाची स्थिती जी असते ना ती एक्स आणि वाय ॲक्सिसच्या दिवस सुरू करताना जी 0 लेवलला असते ती हळूहळू अशी वाढत मॅक्झिमम लेवलला जाऊन पोचते. पण तेच आपण आसनांचा अभ्यास प्राणायामाचा अभ्यास जर करायला सुरुवात केली तर एक्स आणि वाय ॲक्सिसची जी 0 लेवल आहे त्याच्या वर तर ती जाणार नाहीच, पण एक्स ॲक्सिसच्या खाली म्हणजे जी काही एक आवश्यक अशी ताणाची लेवल आहे त्याच्याही थोडीशी खाली अशी ती ताणाची लेवल जाते. आणि त्यामुळे बऱ्याचशा संशोधनातून असं लक्षात आलेलं आहे की आसन आणि प्राणायामाच्या अभ्यासानंतर एक किमान 2 ते 3 काउंट्सनी का होईना हाय बी पीवाल्यांचं जे बी पी आहे ते कमी होतं. त्यामुळे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक अशा दोन्ही लेवल्सला हे बी पी कमी झाल्याचा अनुभव हा आपण घेऊ शकतो. आता याचा सगळा संबंध थोडासा फिजिओलॉजी अनाटॉमीचा ज्यांनी अभ्यास केला आहे, काही डॉक्टर मंडळी असतील, सायकॉलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट असतील त्यांनाही असतो. आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे की आपली जी काही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यात सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक मी मगाशी म्हटलं तसं फार त्या जार्गन्समध्ये मी जाणार नाही, पण थोडक्यात एखादी संकटाची स्थिती आपल्यामध्ये जर निर्माण झाली, पूर्वीच्या एक संकल्पना जी सांगून ठेवलेली फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स, म्हणजे एखादा वाघ सिंह जर आपल्यासमोर आला तर एक तर त्या वाघाशी लढायचं आहे तरी किंवा पळून जायचं आहे. दोन्ही गोष्टींसाठी आपला रक्तप्रवाह वाढलेला पाहिजे, आपला श्वास वाढलेला पाहिजे, हृदय आणि फुफ्फुसांनी चांगली आपल्याला साथ दिली पाहिजे, पाय दूर पळण्यासाठी त्यांनी साथ दिली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपली जी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही सक्रिय होते, ॲक्टिवेट होते.
तर ती संकटाची परिस्थिती निघून गेल्यानंतर शांतही व्हायला हवी आणि त्याच्यासाठी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती इमिजिएटली तिथं स्थान घेऊन ती त्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला काम डाऊन करते. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण सारे अर्जुन असं जसं आपण म्हणतो तसं क्षणाक्षणाला आपण ताणात जातही असतो आणि नकळतपणे विनाकारण ताण घेतही असतो. पण योगाच्या अभ्यासामुळे आसनं असतील, प्राणायाम असतील, नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे हा अंतरंग योग आहे. त्यातल्या ध्यानाविषयी तर अंजलीताई आपल्याला नेहमी सांगतच असतात. हार्टफुलनेसचा आपल्याला गायडन्स कायम मिळतोच आहे. पण धारणा, ध्यान आणि समाधी हे जे काही पतंजली सांगितलेलं आहे अतिशय सुंदर अशा ध्यानाच्या 3 टप्पे सांगितलेले आहेत. देशबंध चित्तस्य धारणा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओंकार हा एक विषय घ्यावा. तो ओंकार दिसतो कसा, त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, तो म्हणताना आपल्याला त्याचे त्वचेला त्याचा स्पर्श कसा वाटतो, कानाला तो गोडवा कसा वाटतो, हे सगळे जे प्रत्यय आहेत ते एकाच विषयामध्ये मनाला बांधून ठेवणं म्हणजे धारणा आहे. त्या प्रत्ययातून हळूहळू एक एक प्रत्यय कमी करणं आणि शेवटी एका प्रत्ययापाशी येऊन त्या प्रत्ययाला ताणणं, तन या धातूपासून ताणणं हा शब्द आहे. म्हणून तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, ही एकतानता तुम्ही साधली की ध्यान सुरू होतं. आणि मग त्याच्याही पुढे समाधी. साधारणपणे समाधी म्हटलं की आपण म्हणतो हा माझा प्रांत नाही, कारण ज्ञानेश्वर महाराज त्या गुहेत गेले आणि परत काही आले नाही. पण त्यांची संजीवन समाधी म्हणजेच काही समाधी नव्हे. पतंजलींनी 16 प्रकार समाधीचे सांगितलेले आहेत. त्यातील सबीज समाधी जी आहे ती आपण बसल्या जागी सुद्धा अगदी सहजपणे साधू शकतो. ती म्हणजे ओंकार म्हणता म्हणता ओंकाराचे प्रत्यय कमी करत करत एक वेळ अशी येते की तो ओंकारच आपण होऊन राहिलेले आहोत. ही एकरूपता आणि एकतानता, एकाग्रता, एकरूपता आणि एकतानता याचीच पतंजलींनी नावं ठेवलेली आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी. त्या ओंकाराशी जेव्हा आपण एकरूप होतो त्यावेळेला तो ओंकार म्हणजेच काय आहे तर निर्गुण निराकार अशा परमेश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे तो ओंकार आहे. आणि त्या ओंकाराशी जेव्हा आपण एकरूपता पावतो त्यावेळेला प्रत्यक्ष शांतता, प्रत्यक्ष स्थैर्य, प्रत्यक्ष प्रसन्नता हे जे काही दैवी गुण आहेत तेच आपण होऊन राहतो. तर अशा प्रकाराने जर आपल्याला हे अनुभव यायला लागले तर ताणाला आपल्या जीवनात कुठेही स्थान हे राहणारच नाही. मला असं वाटतं माझी वेळ संपलेली आहे. 1-2 मिनटं जर अंजलीताईंनी परवानगी दिली तर मी एक रिलॅक्सेशन टेक्निक आपल्या सगळ्यांचा घेतो अगदी 2 मिनटामध्ये. कारण रिलॅक्सेशन टेक्निक्स खूप आहेत. 2 मिनटापासून 20 मिनटापर्यंत असा वेळ लागणारी अनेक रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत. पण सध्याचा जो काही जमाना आहे तो म्हणजे इन्स्टंटचा जमाना आहे. आपण जाहिरात बघत असतो. एक छोटंसं बाळ, मुलगा आत येतो, आई म्हणतो आई मला भूक लागली. अशा वेळेला आई म्हणली की नाही थांब अर्धा तास मी छान तुला पावभाजी करून देते, तर ते थांबायला तयार नसतं. ती इन्स्टंट 2 मिनिटात नूडल्स तयार करून देते. त्यामुळे हा इन्स्टंटचा जमाना आहे. त्यामुळे आपल्याला मन ताणात गेल्यानंतर इन्स्टंट रिलॅक्सेशन किंवा मनाची शांतताही हवी. तर ती कशी आपल्याला बसल्या जागी सुद्धा, ऑफिसमध्ये असेल, व्यवसायाच्या जागी असेल किंवा आता इथेही तुम्ही बसलेला असाल, थोडासा ताण असेल की घरी पटकन पोचायचं आहे, पाऊस येईल की काय, तर या ताणातून मुक्त होण्यासाठी म्हणून वेगवेगळी जी रिलॅक्सेशनची टेक्निक्स आहेत त्याच्यातलं एक अतिशय उत्तम प्रत्येकाला करता येण्यासारखं असं टेक्निक म्हणजे IRT, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. तर ते आपण थोडंसं अनुभवूया. आपण बसल्या जागीच थोडेसे आपण हात शिथिल सोडूया, डोळे शांत मिटायचे, थोडीशी पाठ टेकून रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा, पायही सैल सोडण्याचा प्रयत्न करा. IRT, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक आपण अनुभवणार आहोत. खुर्चीवर जागा नसेल तर आपण सगळ्या व्हॉलंटियर्सनी इथे सुद्धा बसायला हरकत नाही, तर खुर्च्या तिथेही बसा, तो अनुभव घ्यायला हरकत नाही. 2 मिनिटामध्ये आपण किती एक छान रिलॅक्सेशन अनुभवू शकतो. एक अवश्य याचा एक अनुभव तुम्ही नक्की घ्या. डोळे शांत मिटलेले, शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करा. डोळे अगदी शांत मिटून घ्या. बाहेर आता काहीही विशेष आणि वेगळं काही घडणार नाही. 2 मिनिटामध्ये आपण आतल्या जगाशी थोडंसं आपण आपला कनेक्ट जो आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करूया. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक पण अनुभवणार आहोत. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपण क्रमाक्रमाने मी सांगतो त्या पद्धतीने ताणात नेणार आहोत. संपूर्ण शरीर ताणात नेणार आहोत आणि मग अगदी शिथिल, एकदम शिथिल सोडून देणार आहोत. सुरुवात करूया. मी जसं जसं सांगतोय त्याप्रमाणे फक्त करा. सुरुवातीला आपल्या पायाची बोटं आणि चवडे ते ताणात न्यायचे. मग तळवे, टाचा, घोटे, पोटऱ्यांचे स्नायू वर खेचा, गुडघ्यांच्या वाट्यावर खेचा, मांड्यांचे स्नायू वर खेचा, ओटीपोटाच्या स्नायूंचं आकुंचन करून घ्या. पोट, छाती, हृदय, खांदे, हाताच्या मुठी घट्ट आवळायचे. चेहऱ्याचे सगळे स्नायू आक्रसून घ्यायचे. शरीरावरचा ताण वाढवत न्यायचा आहे. ताण वाढवा 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 द्या एकदम सैल सोडून.
शरीर आता अगदी शिथिल सोडून द्यायचं आहे. आपल्या शरीरामध्ये एका पाठोपाठ एक अशी ताणाची आणि शिथिलीकरणाची परस्पर विरोधी भासणारी अशी प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक घडवून आणलेली आहे. ती घडत असताना अगदी सहजपणे नकळतपणे आपलं मन त्या क्रियेमध्ये यायला लागलेलं आहे, रमायला लागलेलं आहे, शांत व्हायला लागलेलं आहे. त्याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. ही शांत स्थिती एक 10 ते 15 सेकंद थोडीशी आपण अनुभवूया. आता अगदी सावकाश आपण या स्थितीतून बाहेर येणार आहोत. एक हळुवार श्वास घेऊया, हळुवार सोडूया. हळुवार आपल्या हाताच्या पायाच्या बोटांची अगदी किंचित हालचाल करूया. हातांचे तळवे अलगद डोळ्यांवरून फिरवून सावकाश डोळे उघडूया. इथे मी थांबतो.